नमस्कार, तुमकां सगळ्यांक येवकार दिता आणि तुम्ही पळयतात कंटिन्युअसली बॅक टू बॅक तुमकां एक एक इंटरव्यू आमी तुमच्या फुड्यान घेवन येता. ग्लोबल टॅक समीट हांगा सद्याक कला अकादमीन चालू आसा. व्हायब्रंट गोवा फावंडेशनान घडोवन हाडलेली ही फर्स्ट म्हाका दिसता टॅक्नॉलॉजी रिलेटेड येदी व्हडली समीट, जंय खूब आख्खे गोंयभर न्हू तर आख्खे देशभरांतल्यान लोक हांगा येतात. आनी तुमी पळोवपाक रोबोटीक म्हणा, व्हर्च्युअल क्रिकेट म्हणा किंवा कितलेशे स्टॉल्स आसात जे स्टार्टअप्स म्हणा किंवा जे प्रोफेशनली ह्या फिल्डान भरपूर काम करता, हे सगळे लोकां कडेन आमी कंटिन्युअसली उलोवप चालूच आसा. आयज अशी एक कंपनी जांच्या कडेन आमी उलयतले, आमकां प्रावड फील जाता की गोंयची कंपनी आनी गोंयच्या भायर न्हय तर देशा भायर लोकां खातीर काम करता 100%. सो म्हाका दिसता एक खूब व्हडली गजाल. आनी तांचे फावंडर आमच्या बरोबर आसा, उमंग सॉफ्टवेअर कंपनीचे फावंडर, आनी ते आमच्या बरोबर आसा. मंगिरीश बाब, तेंच्या कडल्यान आमी जाणून घेवया हे सगळ्यो गजाली तेंच्यांनी कश्यो फुडें व्हेल्यो आनी ग्लोबल टॅक समीट बद्दल तांकां कितें सांगपाचें आहा. मंगिरीश बाब, येवकार तुमकां आयच्या कार्यावळीक. थँक्यू. खूब व्हडली गजाल जी तुमी आतांच कळ्ळी की तुमी आख्खे जगा भायर म्हणजे सॉरी देशा भायर आख्खे जगाक तुमी ही सर्वीस दिता. पूण हे फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्टेड टू नो की ग्लोबल टॅक समीट हे जो आतां कार्यक्रम जालो 2 दिसाचो, म्हणजे आयज ऑलमोस्ट एंड ऑफ द थिंग आहा, तेज्या बद्दल तुमचे फीडबॅक कितें? सो पयली गजाल म्हणल्यार हो असो समीट घडोवन हाडपाच्या फाटल्यान जो पळय परिश्रम लागता पळय, इट्स एट अ डिफरंट लेवल. आनी मेन इम्पॉर्टंटली हातून एकलोच म्हणल्यार इंडस्ट्री अशें म्हणून भाग घेवपाक शकना. हातून इंडस्ट्री येता, हातून गव्हर्मेंट येता, हातून एकेडेमिया येता, म्हणल्यार इन्स्टिट्यूट्स येता. हातून मेन इम्पॉर्टंटली म्हणल्यार उरिल्ले स्टेक होल्डर्स येता हू हॅव अ मेजर रोल टू प्ले. आनी हे जेन्ना आमी वेन वी आर टॉकिंग अबाउट दॅट, वी हॅव टू ऑल्सो अंडरस्टँड वन थिंग व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट दीज पीपल हॅव one common motive, which is growing the tech industry in Goa. म्हणूनच तर असल्यो समिट्स घडून येतात. आय रिमेंबर तुमी म्हणले तशें इन 2009 हांवें जेन्ना म्हजी IT कंपनी स्टार्ट केली तेन्ना म्हाका दिसलें की बाबा अरे आनी कोण IT कंपनी आसा तरी काय म्हणून. बट इवेंच्युअली when I started exploring further, I realized that there are more than 200 IT companies in Goa, and today we have more than 300 IT companies in Goa. In 2017, I mean, Goa Technology Association म्हणून एक फॉर्म केलो. I was asked to be the founder president of the association. आमी जेन्ना GTA फॉर्म केले, within 1 month of time we got 100 IT companies, startups as a part of it. ही जेन्ना हाडली तेन्ना we were the face of the IT industry in Goa. आमी तेन्ना भाई परिकर आशिल्लो तेन्ना एज अ CM, आमी ताका रियलायज करून दिलें की वी एक्झिस्ट, वी नीड जस्टीस, वी नीड आयडेंटिटी. हे जेन्ना तांकां दाखोवन दिलें तेन्ना ही रियलायज वी नीड टू कम अप विथ द IT पॉलिसी एंड द स्टार्टअप पॉलिसी फॉर द स्टेट. आनी विदीन 6 months ऑफ इन्सेप्शन ऑफ गोवा टेक्नॉलॉजी आमी वी फॉर्म्ड दीस असोसिएशन. पुणून आतां 2017 ते आतां आमी 24 आसा. ह्या 7-8 वर्सां भितर आय थिंक सो द डेव्हलपमेंट, दॅट एक्सपोजर, दॅट टायप ऑफ द फोकस वॉट गोवाज टेक इंडस्ट्री हॅज गॉट इज ट्रेमेंडस. एंड आय थिंक वी आर ऑन अ मिशन. एंड आय स्पेशली आय हॅव गॉट माय कॉलिंग. म्हाका समजून आयला की बाबा हाजे फुडें कितें करपाचें आसल्यार इट इज अबाउट पुटिंग अप गोवा ऑन द वर्ल्ड IT मॅप. पण खुबशे लोकांची अशी एक मायंडसेट आहे की IT इंडस्ट्री म्हणजे पुणे वचपाचें, IT इंडस्ट्री म्हणजे बेंगलोर वचपाचें, गोंयान IT खातीर स्कोप ना. बट यू सिटींग इन गोवा, यू आर डुईंग ऑल दीस थिंग्स. सो तांच्या खातीर हाव वॉट यू विल से? सी आय थिंक एक म्हणल्यार तुका आपल्या जन्मभुमीची एक तरेची एक ती वयर काडपाची एक जिद्द आसपाक जाय. आनी मोर इम्पॉर्टंटली वेन इन 2005 आय ग्रॅज्युएटेड, नॉट दॅट ओल्ड. सो 2005 जेन्ना हांव ग्रॅज्युएट जालो तेन्ना ऑपॉर्च्युनिटीज नाशिल्ल्यो. आनी वी वर फोर्स्ड टू गो आउट ऑफ गोवा फॉर जॉब्स एंड सो ऑन. टुडे इट इज नॉट. टुडे वेन यू सी the demand what these 300 IT companies and startups are having, we are easily employing approximately around 9,000 people in IT itself in Goa. आमचो current demand आसा for another 10,000 people. But the problem is आमचे ग्रॅज्युएट जे जातात ते ग्रॅज्युएटूच जातात अराउंड 1800 लोक. म्हणजे 1800 IT graduates pass out of Goa. Half the people think of going outside Goa. उरल्या ते मोजके हातून आमचे कडेन आसा. आनी देन
थोडे जाण म्हणटले अरे आपण मार्केटिंग वता आनी आपण हातून कित्यान वता कळ्ळें न्ही. सो उरिल्ल्या हातून वी हॅव टू आमचें पोट भरचें पडटा. अँड देन वी हॅव elements who tell us we have to do 80% of Goan employment and so on. सो हाऊ यू सी दीस ग्लोबल टेक समिट जो गोंयान आतां जाता चालू आसा ते तुमी पार्ट ऑफ आसा, हाऊ यू सी दीस वील बूस्ट टू द इंडस्ट्री? See, how I look upon it is very simple. प्रत्येक मनीस जो एक स्टेक होल्डर आसा ह्या ग्लोबल समिटाचो, प्रत्येक मनशान एक विचार घेवन फुडें सरला की दीस इज गोइंग टू बी द मायलस्टोन which will set the ball rolling for the technology industry in Goa. टेक्नॉलॉजी समिट्स खूप झालेले आसा. IT आमचो मिनिस्टर रोहन बाब खंवटे ऑल्सो इज डेफिनेटली डुईंग हीज बीट टू मेक शुअर दॅट ही इज मार्किंग द प्रेझन्स थ्रू आउट इंडिया. हावेवर आमी जेन्ना एक गोष्ट पळयता विथ रिस्पेक्ट टू वॉट यू से दीस समिट्स, वॉट यू से what is the output of this summit? I think this will lead to 2-3 things. A, it's going to give the students and the the professionals who are coming here that they will have some hope that we can stay back in Goa. It will also give the people who have gone outside Goa some hope कि I can come back to Goa. Okay, so these are two things what I see, and this is what will help us get back the whole thing. And we have people say industry, the IT industry in Goa has missed the revolution bus. We have not missed the bus, we are already on the bus. ओके ओके म्हाका दिसता खुबशी ऑपॉर्च्युनिटी तयार जावपाचे आतां चान्सीस आसा. होप तुमी म्हटलें तशें दिसता. आनी हांगा ज्या तरेन एक पॉझिटिव्ह एनवायरमेंट तयार जाल्लें आसा, जो मनीस हांगा येता तो म्हणटा अरे अशें आहा, अरे अशें म्हणजे टेक्नॉलॉजी पळोवन हे लोकांनी पळोवंकूच ना इतल्या दिसांनी. अश्यो खुबश्यो गजाली हांगा रोबोटीक म्हणा, व्हर्च्युअल गेम म्हणा, ती क्रिकेट भुरगे जे व्हर्च्युअल खेळटा. सो इट्स लायक समथींग आय ओपनर फॉर अस द पीपल. आतां सुद्दां आमच्या गव्हर्मेंटान वन ऑफ द युनिक स्कीम जी काडली आसा, केअर्स म्हणटा ती, कोडिंग अँड रोबोटिक्स, ती स्कीम इंडियन खंयच ना, कळ्ळें न्ही. सो ती एक विचारधारा अशी आसा की भुरग्यांक मे बी 5th or 6th स्टँडर्डाच्यानूच तांकां स्टार्ट केला की बाबा एक तरेचो एक मायंडसेट डेव्हलप करपाक की यू कॅन see whether you have the logic, you have that that eagerness, that passion to get into the technology side or not. And it is happening, it is going, and I'm sure this will add to a near future की बाबा आमचे एक 10 वर्सांनी तुका सांगता की 300 न्ही एकाचे आनीक आमी 1000 तरी IT कंपनीज आसपाकूच जाय. कित्याक टुडे इफ यू आर टॉकिंग अबाउट एक्सपोर्ट्स इटसेल्फ, आमचे एक्सपोर्ट्सान आमी एक मियरली 0.01% ऑफ नॅशनल एक्सपोर्ट्स आसात. ओके, गोवा इज जस्ट 0.01 ऑफ द नॅशनल एक्सपोर्ट्स. माय एम इज एटलीस्ट वी रीच 1%. सो पण तुम्ही आय वॉज ॲक्च्युली कमिंग टू दॅट पॉयंट की उमंग कंपनी इज डुईंग अ ग्रेट जॉब. म्हणजे गोंयान बसून देशा भायर लोकांक सर्व्हिस दिवप इज लायक नॉट अमेझिंग थिंग वॉट यू आर डुईंग. सो हाऊ यू मॅनेज टू डू दॅट? अँड आय हर्ड फ्रॉम यू नाव ओनली दॅट इट इज 100%, म्हणजे अख्खे क्लायंट सगळे भायले. सो कॅन यू जस्ट ब्रीफली टेल अस हाऊ यू डू दिस? How I do this, I cannot tell you, but I can tell you that we have been passionate that we have found our niche. Niche म्हणल्यार कितें, प्रत्येक मनीस म्हणटा की सो वी आर इन टू सॉफ्टवेअर सर्विसीस, सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सर्विसीस आमचो प्रोडक्ट ना. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सर्विसीस जेन्ना आमी म्हणटात तातूंत प्रत्येक मनीस म्हणटा ओके तूं कितें सॉफ्टवेअर तयार करपा जाय, आय कॅन डू इट. वी ऑल्सो डू इट. But where we found our niche is we know that by now in 2024 half the world is already automated. Everybody is using sophisticated software, everything is automated. आमी हांगा चलता फिरता AI चल्ला, कळ्ळें न्ही. तातून how we have found our niche is we are looking at placing ourselves as a application re-engineering. म्हणल्यार कितें, तुजो existing product आसा, I can further add value to it. तुजो समज एक वेबसायट आसा, त्या वेबसायटीक समज आमकां मोबायल एप्लिकेशन एड करपा जाय, दॅट इज वॉट वी कॅन डू. समज एक ओल्ड टेक्नॉलॉजीचेर तुजी एक प्रोडक्ट आसा, तो समज नव्या टेक्नॉलॉजीचेर घालपा जाय, दॅट इज वॉट वी डू. सो दीज आर सर्टन थिंग्स. रिस्ट्रक्चरिंग, री-इंजिनियरिंग of application, existing application is what Umang is doing, and people are happy working with us. So some of the thing is United Nations FAO department, tanso marine research software is developed by Umang, sitting in Madgaon.
आमचे UK's इलेक्शन सिस्टम ड्युरिंग द ब्रेक्झिट टाइम वॉज डेव्हलप्ड by the same Goans who are graduating from the university. The people who are building some of the parts of the nuclear plant for Austria's nuclear agency is developed by people from Goa. So हे जेन्ना आसा, then I think we have the potential, we have immense potential to grow, and Umang is just one bit. अशा खूपशो कंपनीज आसा हू आर डुईंग फॅब्युलस थिंग्स, वी आर डुईंग मिरेकल सिटींग आउट इन गोवा. थँक्स अ लॉट. म्हाका दिसता खूब बरी गजाल तुम्ही करता आणि आम सगळ्यां खातीर हे प्रेरणादायक गजाल आसा जी ज्या तरेन तुम्ही ते काम करता. आणि डेफिनेटली ग्लोबल टेक समिटांतल्यान तुम्ही पार्टिसिपेट जावनूय बाकीच्यांकूय ह्यो सगळ्यो गजाली आयकपाक मेळ्ळो. तुम्ही वेळ दिलो आमचे कडेन उलयले त्याच्या खातीर देव बरें करूं म्हणटा. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. हे आशिल्ले मंगरीश बाब सलेलकर, तेंच्यांनी खुबश्यो गजाली आपल्या तरेन सांगिल्ल्यो आसा. म्हाका दिसता रिस्ट्रक्चरींग ऑफ द एनी सॉफ्टवेअर इज वन ऑफ द थिंग वीच एवरीबडी कॅन थिंक अबाउट. आणि अश्योच आनीकूय इंटरव्यूज घेवन आमी तुमच्या फुड्यान येतले. तो मेरेन पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल प्रायम.